बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये नुकतीच सुरू झालेली आहे आणि या योजनेच्या प्रती खूप मोठ्या प्रमाणावरती सर्वसामान्य भगिनींमध्ये उत्साह सुद्धा दिसून येतोय। यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल हे काल दिनांक 3 जुलै रोजी जो नवीन GR आला त्यामध्ये झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यामध्ये आता वयवर्ष 21 ते 65 या वयोगटामधील सर्व विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित, परित्यक्ता किंवा निराधार महिला आहे यातील। त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एक अविवाहित महिला यांना सुद्धा या योजनेमध्ये लाभ हा घेता येईल। त्याचबरोबर इतर जे महत्त्वाचे बदल या योजनेच्या संदर्भात झालेले आहेत त्या अनुषंगाने ज्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन होती त्यांना सुरुवातीला यामध्ये गृहीत धरलं नव्हतं, मात्र आता ही 5 एकरची अट ही शिथिल करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बाह्य यंत्रणा किंवा स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी यांच्यापैकी सुद्धा 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे जे कुटुंब आहेत त्यामधल्या महिला यामध्ये पात्र ठरतील। ज्या महिलांना कुठल्या तरी इतर योजनेमधनं प्रतिमाहा 1,500 रुपये याच्यापेक्षा जास्त अनुदान मिळतं, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, तर अशा महिलांना या योजनेमध्ये मात्र लाभ घेता येणार नाही। त्यामुळे ज्यांना संजय गांधी निराधार योजना किंवा इतर एखाद्या योजनेमध्ये 1,500 प्रति महिन्यापेक्षा जास्त लाभ मिळत असेल त्यांनी या योजनेचा फॉर्म हा भरू नये असं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। या योजनेच्या लाभासाठी जो फॉर्म भरायचा आहे त्यासाठी 2-3 दिवस आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर गाव पातळीवर धावपळ सुरू होती। अनेकांना अजूनही असं वाटतंय की खूप सगळे प्रमाणपत्र करावे लागतात, मात्र या कालच्या GR मुळे ही योजना अतिशय सोपी आणि सुलभ झालेली आहे। उत्पन्नाचा जो दाखला यासाठी लागणार होता तर आता त्याला एक खूप चांगला पर्याय आलेला आहे की आपल्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला याला लावण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे आपण जर आपल्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला काढण्याचा बिलकुलच त्यामध्ये गरज आता राहिलेली नाही। त्याचप्रमाणे रहिवास किंवा आदिवास प्रमाणपत्र जे याला लावायचं होतं त्याला सुद्धा आता शासनाने 4 पर्याय दिलेले आहेत। त्यामध्ये मुख्यत्वे करून 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड जर आपल्याकडे असेल किंवा आपल्या 15 वर्षापूर्वीचा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं आपलं प्रमाणपत्र असेल जे की आपल्याकडे प्रत्येक शाळेमध्ये आजही आपण जर मागितलं तर मिळू शकतं, किंवा आपला जन्म दाखला असेल, या 4 गोष्टी जर असतील तर आपल्याला रहिवास प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र काढण्याची आवश्यकता नाही। त्यामुळे माझा असा अंदाज आहे की जवळपास आपल्या जिल्ह्यातील 70 ते 75% महिलांना हे दोन्ही प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही। आपलं रेशन कार्ड आणि त्याबरोबरीनच 15 वर्षाचा आपला पुरावा म्हणजे जुनं रेशन कार्ड असेल, जुनं ओळखपत्र असेल मतदानाचं, किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल, हे दाखवून आपण आपला अधिवास पटवून देऊ शकतो। आपल्याकडे तेलंगणा आणि कर्नाटकाची सीमा आहे। अनेक महिला त्या ठिकाणी त्यांचा जन्म होतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये लग्न करून येतात, तर त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचे पुरावे 15 वर्षाचा अधिवास असण्याचे, हे जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा त्यांचं मग अधिवास प्रमाणपत्र अशा प्रकारचं घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये लाभ घेता येईल। एकंदरीत ही योजना आता खूप सोपी झालेली आहे। प्रमाणपत्रांसाठी धावपळ करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि खूप महत्त्वाचा यामध्ये बदल असा झालेला आहे की सुरुवातीला जो योजनेचा अर्ज भरण्याचा कालावधी 1 ते 15 जुलै होता तो 1 जुलै ते 31 ऑगस्ट झालेला आहे। त्यामुळे आता 2 महिने आपल्याला याच्यामध्ये अर्ज भरण्यासाठी आहे। आपण जिल्हा परिषदेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये कॅम्प्स लावणार आहोत। येत्या सोमवारपासून हे कॅम्प सुरू होतील आणि त्या ठिकाणाहून आपला अर्ज भरण्यात येईल। आपण यामध्ये कुठल्याही जे मिडलमन असतात किंवा मध्यस्थ असतात, एजंट असतात, त्यांच्या आमिषाला याच्यात बळी पडू नये, कारण आम्ही सगळी यंत्रणा पाठवून आपल्याकडनं फॉर्म भरून घेणार आहोत, किंवा आपण स्वतः किंवा आपल्या घरातील एखादे जे तरुण मुलं मुली असतात ज्यांना मोबाईल ऑपरेट चांगल्या पद्धतीने करता येतो ते सुद्धा स्वतः हा फॉर्म भरू शकतात। अतिशय सोपा फॉर्म आहे। याच्यामध्ये फक्त फोटो काढून आपलं KYC करायचं असतं आणि इतर माहिती भरायची असते, तर त्या अनुषंगाने आपण कोणालाही पैसे देण्याची अतिरिक्त गरज नाही। आमचा जेव्हा कॅम्प लागेल त्या दिवशी आपण हा फॉर्म भरू शकतात किंवा एखाद्याची मदत घेऊन किंवा स्वतः आपल्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये आपण हा फॉर्म भरू शकतो। तर प्रशासनाच्या दृष्टीने आम्ही ही सगळी तयारी यामध्ये केलेली आहे। आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त ज्या पात्र महिला भगिनी आहेत त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळावा यासाठी आम्ही पूर्णतः दक्ष आहोत। यासाठी मी स्वतः असेल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, आमची सगळी टीम आम्ही यामध्ये निश्चितपणे आपल्या सोबत उभे आहोत। मात्र कुठल्याही प्रकारची धावपळ न करता किंवा कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आमची साथ द्या आणि हा अर्ज भरून आपण या योजनेचे लाभार्थी व्हा। धन्यवाद।
नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज TV आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता, आज आम्ही आपल्याला एक महत्त्वपूर्ण बातमी सर्व देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातून देत आहोत। आपण पाहू शकता, मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे महिलांसाठी, महिलांच्या भविष्यासाठी। आपण पाहू शकता 1 जुलै 2024 पासून सर्व महिलांना या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये त्यांच्या खात्यात पडण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता 1 जुलैपासून संपूर्ण सेतू केंद्रावर रहिवाशी आणि उत्पन्न काढण्यासाठी महिलांची पळापळ होत होती, परंतु आता त्याच्यामध्ये काही अटी नियम वगळण्यात आलेले आहेत। आणि आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक सेतू केंद्रावर महिलांची धावपळ कमी होण्यासाठी या ठिकाणी तहसीलदार साहेब राजाभाऊ कदम आणि नायब तहसीलदार यांचं पथक या ठिकाणी प्रत्येक सेतू केंद्रावर येऊन भेट देऊन गेलेलं आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी कार्य चालू आहे महिलांकडून, तर सेतू केंद्रातर्फे तर जे अटी वगळण्यात आलेल्या आहेत ते अटी आता या ठिकाणी लागू होणार नाहीत। त्याच्यासाठी ते सवलतीची त्यांना सूचना व माहिती देण्यासाठी तहसीलदार साहेबांचा पथक घेऊन गेलेला आहे। तर आज आम्ही सेतू केंद्राच्या कर्मचाऱ्याकडे महबूब शेख साहेब यांच्याकडे आलेले आहोत। जाणून घ्या की कशा पद्धतीने त्यांना अल्टिमेट देण्यात आलेला आहे। साहेब, या ठिकाणी तहसीलदार साहेब आले होते आणि आपल्याला काय अल्टिमेट दिलं? सर, हे आले होते की येऊन बघून पाणी केली तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब की आपण कोण रहिवासी जे पाण्यासाठी जे गर्दी होत आहे ते उन्होंने अभी नहीं बताया। तो साहब आए थे, उन्होंने बोले कि भाई अच्छी तरीके से ये योजना चलाओ, पब्लिक बहुत परेशान हो रही है। या योजनेमध्ये काही सेतू केंद्राकडून जास्त पैसे उकळण्याचं सुद्धा तर त्याच्यावर ते चौकशी करण्यात ते काय बाहेरचे सेतूवाले बाहेरचे आयडिया येऊन जे चालवत आहे, काय मोजके आयडिया इथले 5-6 जण सोडून बाहेरचे आयडिया जे चालवत आहे ते पैसे जास्त त्यांची उकळ करत आहे पब्लिक। आम्ही जे 5-6 जे मूळ जे सेतूवाले आहेत ते सोडून बाहेरचे येऊन काही भाडे तत्वावर चालत आहे आणि ते लूट चालू आहे। त्याच्या संदर्भात तहसीलदार नायब तहसीलदार यांनी चौकशी केली असता त्यांना वॉर्निंग देण्यात आलेलं आहे। जे पहिले 1 जुलैला जे अटी लावण्यात आले होते त्याच्यात फेरबदल झालेला आहे। रहिवाशी आणि उत्पन्न हे संपूर्ण आता या ठिकाणी समाप्त झालेलं आहे। तरी काय जणांचं असं आहे की बाबा मी जर काय जण माझे झालेले आहे ते कमी झालेले आहे 7-12 आपले उत्पन्न रहिवाशीचे। काही जणांचं असं म्हणणं आहे की बाबा मी देणं गेलं तर काढून म्हणून तरी थोडे जण काढणार आहे, परंतु कमी झालेले आहेत 7-12 होल्डिंग आपल्या उत्पन्न रहिवाशीचे प्रमाणपत्र फार कमी झालेले आहे। आता दिवसापासून 2 दिवसापासून साईट चालत आहे का वेबसाईट? नाही, साईट अजून बी चालू नाही। आज किती? आज बी 25 झालेले सकाळपासून। थोडा गती आलेली आहे, गती थोडी पहिलेपेक्षा थोडीशी गती आली आहे, पण लोड पूर्ण असल्यामुळे महाराष्ट्र लेवलला कालावधी सुद्धा वाढू देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता ज्या पद्धतीने 1 जुलै ते 15 जुलैपर्यंतचा कालावधी या अर्जासाठी देण्यात आलेला होता महिला मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी। आता ते 2 महिने करण्यात आलेलं आहे। 31 ऑगस्टपर्यंत या अर्जाची नोंदणी करण्यात येईल असं या ठिकाणी सुद्धा GR काढण्यात आलेला आहे। आणि ज्या पद्धतीचे पहिले जे अटी नियम लावण्यात आले होते महिलांसाठी ते सुद्धा वगळण्यात आलेले शिथिल करण्यात आलेले आहेत। आणि आपण पाहू शकता त्याच्यामध्ये ज्या महिलांना 5 एकर शेत असेल त्यांना सुद्धा लाभ घेता येईल अशा पद्धतीचे जे 60 ते 65 ज्या 60 वयाचं वयोगटाचे जे अंतर ठेवण्यात आलं ते 65 झालेलं आहे। असे अनेक जे नियम होममध्ये होते ते वगळण्यात शिथिल करण्यात आलेले आहेत। त्याच्यासाठी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता हळूहळू कमी होतं। जे सर्वात जास्त मोठी अट होती की रहिवाशी आणि उत्पन्न हे हटल्यामुळं आता पाहू शकता सेतू केंद्रावर सुद्धा गर्दी कमी होत चाललेली आहे आणि सर्वांना आनंद होत चाललेला आहे। सर्वात जास्तीचा महिलांना फायदा होण्याचा मुख्यमंत्र्यांनी विचार केल्याबद्दल महिला त्यांचा फार आभार व्यक्त करत आहेत। खेड्यापाड्यातून सुद्धा कॅमेरामॅन लुमान देसर, मी साकपडेल, NCN न्यूज TV देगलूर।